का? कारण आम्ही अब्रुदार असतो. अब्रुदार शाळा, अब्रुदार संस्थाचालक, अब्रुदार राजकीय नेते, अब्रुदार पालक, या सगळ्या अब्रुदार या शब्दाच्या अवतीभोवती गुन्हा नोंदलाच जात नाही. आणि गुन्हा नोंदला जात नाही, गुन्ह्याची चर्चा होत नाही, त्याला वाचा फुटत नाही. म्हणून अशा प्रकारे राजरोसपणे गुन्हेगारांना मोकळं रान मिळतं. आणि त्यांना माहिती आहे की हे कुणी बोलणार नाही आहे, कुठेही चर्चा होणार नाही. आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांना अशा प्रकारचं कृत्य करावं असं वाटणं हे सहज शक्य होतं. तिथल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांवर आपलं बाळ हे आपण सुपूर्द करतो. आणि तिथे जर असं त्या बाळाबद्दल किंवा बाळाबरोबर जर असं काही घडत असेल, अनुचित प्रकार जर घडत असेल, तर याची जबाबदारी कुणाकुणावर द्यायची हा प्रश्न तयार होतो. आणि मग चिंता ही वाटायला लागते की माझं बाळ हे कुठे गेल्यानंतर सुरक्षित आहे, सुरक्षित आहे पण का नाही. आता तुमची नेमणूक होते, पण तुम्हाला काय, तुम्हाला रोज थोडी शाळेमध्ये जाता येणार, तुम्हाला आठवड्यातून एकदा जायचं आहे शाळेमध्ये.